बालपणाची कहाणी. जयसिंगराव सहजासहजी ऐकणाऱ्यातला नाही आहे तो. तुझा बाप ऐकेल बाबने जा ऐकव त्याला संपूर्ण अक्षर. अहो जयसिंगराव असं काय करताय? तुमचं आपलं मारा झोडा कापा एवढंच चाललंय. अहो अशाने कसं होईल? हे सगळं माझ्या आवाक्याच्या बाहेर जाईल हो. अरे याला पण मी किती काय गप बसू. आधी एक तर ते मोठ्यामुळे मला गप राहायला लागलं, नाही तर माझ्या विरोधकांना मी तिथं ठेचलं असतं. नंतर मग हे चौकशा आणि हे काय ते ग्रामसेवक वगैरे भानगडी आलेच नसते. हे ते काय माहित नाही आपलं. हे बाबने चल संपव त्याला. अहो आत्ताच आपण त्याच्यावर मात केली, वरिष्ठांनी समज दिली, इतक्यात काही करणार नाही. अरे तू काय करणार याची वाट बघत राहायचं का आपण? ते काय नाही. हे संपव त्याला, चल संपव. अहो जयसिंगराव अहो दुसरेही मार्ग आहेत आपल्याजवळ. झालंच तर त्याच्या बापाला आपण किडनॅप करू शकतो. त्याला गाव सोडून जाण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. हा ही आयडिया पण वाईट नाही. आई मी पण निघतो. मी आजच उमेशला जाऊन तपासतो. पण काय आई आपल्या इथे कुठे खानावळ आहे का? म्हणजे पोळी भाजी केंद्र. कशासाठी? उमेश करता? नाही आई, माझ्यासाठीच. ॲक्च्युली मी काल सकाळपासून काहीच खाल्लं नाही. काय? अरे पण तुला काल जयसिंगने जेवायला बोलवलं होतं ना? हो, पण मी ठरवलंय की त्याच्या घरचं पाणी सुद्धा पिणार नाहीये मी. गच त्याच्याकडचं मीठ खायचं आणि मग त्या मिठाला जागायचं नाही. शक्य नाही. माझा समीरही असाच स्वाभिमानी होता. झालं गेलं, गंगेला मिळालं. जेवून घे. आता उठतोस का फटका मारू? एक शहाण्या हो रे माझ्या बाळा. आई काय झालं आई? काही नाही रे. माझ्या परिचयातला पण एक तुझ्यासारखाच मुलगा होता, खूप स्वाभिमानी. त्याची आठवण झाली. तोही मला आईच म्हणायचा. आणि काय रे, मला आई म्हणतोस आणि खायला मिळेल असं विचारतोस? ते काही नाही. तू इथे गपचूप बस, मी पटकन खायला करून आणते तुझ्यासाठी. काय उगाच माझ्यामुळे त्रास कशाला तुम्हाला? आईला आणि मुलाचा त्रास. बस म्हणते ना तिथे. अरे बस, मी आलेच पटकन काहीतरी खायला घेऊन. गोदे, ए गोदे, गोदे अगं इकडे ये लवकर. काय काय एवढं ओरडताय? हे बघा कणिक मळता मळता आली. काय झालं? अगं, काय आनंदाची बातमी सांगायची आहे तुला. काय ते? मला डॉक्टर राहुल बरोबर जयसिंगच्या दवाखान्यात कंपाऊंडरची नोकरी लागली. त्यांच्या दवाखान्यात? हो. नाही करायचं. अगं ऐक तर खरं. मी तसंच म्हणालो होतो, पण माईंनी समजावलं मला. जयसिंगचा डाव त्याच्यावरच उलटवायचं ठरवलंय सगळ्यांनी. मला हेरगिरी करायला सांगत होता काय? आता मी त्याच्यावरच नजर ठेवणार आहे, त्याचा बनून. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. शिवाय आपल्याला जे पैसे मिळणार आहेत ना, ते लोकांना औषधोपचार करूनच. आपला प्रश्न सुटला गोदे, सुटला. मी आई समोर नारळ वाढवून येतो देवळात जाऊन. खरंच ही आईचीच कृपा आहे.
मी ना मी शिरा करून आज सगळ्यांचं तोंड गोड करते. थांब, लगेच नको. पैसे मिळाले ना की साजरा करूया तुझा आनंद. नुसते पैसे मिळाल्यावर नाही, तुझ्या बांगड्या मी परत मिळवीन तेव्हा मला बरं वाटेल. त्याशिवाय चैन नाही पडणार मला. अहो, माझे दागिने म्हणजे तुम्ही आणि भक्ती. तुम्ही दोघं सुखात असलात की मला सगळं काही मिळालं. आई जगदंबेच्या कृपेने आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला. खरंय ग, हे वडलोपार्जित घर विकायची नामुष्की आली होती माझ्यावर. अहो, इतकी वर्ष मनोभावे आईची सेवा करताय तुम्ही. तिच्याच कृपेमुळे हे सगळं घडलं. ईश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. ईश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय वक्रतुंड महाकाये सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो शुभकार्येषु सर्वदा. सुरप्रियाय लंबोदराय सकलाय गणपती बाप्पा, हट्ट करून या गावात आलोय. बाबांची इच्छा होती मी अमेरिकेला जावं, न्यूरोसर्जन व्हावं, पण मी त्यांचं मन दुखावून माझा हट्ट पूर्ण केलाय. बाप्पा, मला यश मिळवायलाच हवं, तरच मी माझ्या बाबांचं मन परत जिंकू शकेन. मला गोरगरीब अशिक्षित लोकांसाठी काम करायचंय. त्यांच्यावर उपचार करता करता त्यांना शिकवायचंय. त्यांचे हक्क, त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजना, शिक्षण यांच्याबद्दल त्यांना जागरूक करायचंय. पण इथे आल्या आल्याच मला कळलंय की हे स्वप्नात आणि मनोराज्यात वाटतं तेवढं सोपं नाहीये. खूप आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे, अडथळे पार करावे लागणार आहेत. बाप्पा, तुझ्या आशीर्वादांची मला खूप गरज आहे. मला योग्य मार्गावर ठेव आणि चांगली बुद्धी दे. चला डॉक्टर राहुल, कामाला लागूया. तो औषधांचा स्टॉक आलाय की नाही बघूया जरा. सविताताई, सविताताई, मला तुमच्याशी बोलायचंय. हे बघ, आपलं पुरेसं बोलून झालंय, तर आता आणखी नको. सविताताई, मला तुमच्या बरोबर काम करण्याची इच्छा आहे. मला वाटतं आईने जे काही आहे ते तुला स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. तरी पण तुला सांगते, जयसिंगशी संबंधित असलेल्या कुठल्याही व्यक्तीशी आम्हाला कुठलाच संबंध ठेवायचा नाहीये. पण डॅड सरात माई माझ्यावर का काढतायत? माईच्या लबाड्या उघडकीला आणेन म्हणून का? तेजस्विता, आईबद्दल एक अक्षरही बोलू नकोस. आता तू निघच इथून. का? त्या कोणी देवता आहेत का? हवं तर तसं समज. आता यांचा ढोंगीपणा उघडकीलाच आणते. देवता म्हणून हे दिसेल ती माई. आई, राहुलला इथे पाठवून तू खूप आधार दिलायस मला.
एकतर आता गावातल्या लोकांना चांगले उपचार मिळतील आणि दुसरं म्हणजे उमेशला एक समवयस्क मित्र मिळेल. काल राहुल नसता तर उमेशचं काय झालं असतं ग? किती चटकन मिसळून गेला तो आमच्यात. जणू कित्येक वर्षांची जुनी ओळख असावी. आई, असं वाटलं माझा समीरच मला भेटला. समीरला जर चांगली संगत मिळाली असती तर तोही या राहुल सारखाच सगळ्यांचाच आवडता झाला असता. कुठे असेल समीर? कसा असेल? तुलाच काळजी. बंद करा हे ठेवून. इकडे देवाची भक्ती करता आणि दुसरीकडे गावाचं भलं करणाऱ्यांवर आरोप करता. असं डॅड सारख्या भल्या माणसाची बदनामी करायची हा दुटप्पीपणा बंद करा. हे बघ, हे मंदिर आहे म्हणून इथे तुझ्याशी वाद घालायची माझी इच्छा नाहीये. फक्त कोणावरही आरोप करताना पूर्ण शहानिशा करून मगच आरोप करावे. लहान आहेस म्हणून वडीलकीच्या नात्याने सल्ला देते. उद्या ठेच लागेल तेव्हाच आठवण येईल तुला माझ्या शब्दांत. हे बघा माई माई अहो माई माई अहो माई अहो माई 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 आमच्या मुलीला माई वाचव माई माझ्या. घाबरू नकोस. हे बघ काही काळजी करू नकोस. मनीषा तू काळजी करू नकोस. माई हे बघ आपण जगदंबेच्या मंदिरात आलो आहोत. माई आहेत, काही घाबरू नको. सगळं काही ठीक होईल ग. माई माई अहो माई वाचव माझ्या पोरीला. हे बघ माई आल्यात, सगळं ठीक होईल. हा, काय झालं हिला? मनीषा, काय झालं मनीषाला? अहो अचानक भोवळ आली आणि शुद्ध हरपली व्हायची. कशी बशी तिला इथे घेऊन आले मी. माई तुम्हाला देवी प्रसन्न आहे. तुम्ही हिला देवीचा अंगारा लावा. काहीतरी करा पण हिला उभं करा. तुम्हाला वेड लागले की काय? अंगारा लावून माणसं बरी व्हायला लागली तर बघायला नको. तिला डॉक्टरांकडे घेऊन चला. तिला डॉक्टरांच्या ट्रीटमेंटची गरज आहे. चला तिला आधी डॉक्टरांकडे नेऊया. हे बघ सांभाळून बाळा. घाबरू ठीक नको. होईल. हळूहळू. हे बघ काही काळजी करू नको. सगळं काही ठीक होईल. चल चल. झालं हा चाल. डोंट वरी, काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आई आत्ताच इंजेक्शन दिले, बरी होईल ती. आणि प्रेग्नन्सीत होतं असं, पण बरं झालं तुम्ही वेळेत तिथे तिला घेऊन आलात. यालच बर. काळजी करू नकोस बाळा, सगळं काही ठीक होईल. पाहिलं, आणि तुम्ही तिला माझ्याकडे घेऊन आलात. अहो मी काय करणार होते? माई तुम्ही तर कृष्णा आणि इतर मुलांना मरणाच्या दारातून ओढून आणलेत, म्हणून तुम्हाला काय वाटलं ती मुलं माझ्यामुळे वाचली? नाही, दादू भटांनी सांगितलेली औषधं मी जीवाचं रान करून वेळेवर आणली म्हणून ती मुलं वाचली. पण मला शक्ती आणि बुद्धी दिली ती आई जगदंबेने, हे खरंय. पण मुलं वाचली ती औषधांमुळेच. आई जगदंबेवरची श्रद्धा आपल्याला बळ देते, पण अंगारे दुपारे हे त्यावरचे उपाय नाहीत. तुम्ही मला मांत्रिक कालिंदी सारखे बनवू नका, आणि तुम्ही या असल्या भ्रमांमधून बाहेर या. मी एक सर्वसामान्य बाई आहे. मी सतत सांगत आले की कोणत्याही आजारावर डॉक्टर किंवा वैद्याचा सल्ला हवाय, त्यांचे उपचार हवेत. देवावर सुद्धा श्रद्धा हवी, पण अंधश्रद्धा नको.
कशी आहेस? मी बरी आहे. आणि आता तू आली आहेस ना, मग आणखी बरं वाटतंय. हो. आता मी तुझी काळजी घेणार. हा, आपण ना रोज भेटूया, खूप गप्पा मारूया. मी तुझ्या घरी येईन, तू पण माझ्या घरी ये. तुला आठवतंय लहानपणी आपण एकमेकांना सोडायला अशाच फेऱ्या मारत बसायचो. हो, या आता निघा, उशीर झालाय. पेशंटला आराम करू द्या. हा, निघते. मी ते टाइमपास नाही, काम करतो. याची खात्री पटली आता? हा, या आता. म्या म्हणतोय काहीतरी गडबड होणार बघा आता. अरे मला बी लय भ्या वाटतंय. तो बबन्या फक्त लाता बुक्क्यांवर थांबत नाही, मुडदा बी पाडतोय आणि पायका बी काढतोय. काय खरं नाही बघा आता. डाव खेळा. अहो तुम्ही आहे साहेब, चला की. खेळ तू खेळ. काय तुझं? अरे साहेब, काय रे, काम धंदे नाहीत का तुम्हाला? दिवसभर पत्ते कुटता, चकाड्या पिटता. हा, तुमच्यामुळे गावात अफवा पसरतात, कळलं काय? या बाबण्या कोण आहे? लय खतरनाक गुंड साहेब तो. लाथा बुक्या आणतोय, पैसे वगैरे म्हणतो सगळ्यांकडून, आणि मुर्दा पाडायला बी मागं पुढे बघत नाही तो. पण साहेब तुम्ही माझ्याकडे बोललास ठीक आहे, दुसरीकडे कुठे बोललास तर दात कशात घालीन, कळलं? मला कोणाचाही आवाज नाही पाहिजे. आणि सगळ्यांनी कान उघडे ठेवू नये का? बाबण्याचं काय करायचं हे पोलीस ठरवतील, कळलं?